Hello students, today we will see regulation of breathing. As we have studied before that the breathing is nothing but the inspiration and expiration. Breathing म्हणजेच काय तर इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन म्हणजेच काय की लंग्सचा एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन. तर ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या कशा रेग्युलेट होतात, ब्रीदिंग हे कसं रेग्युलेट होते हे इथे आज आपल्याला स्टडी करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द basic information about the regulation of the breathing. Regulation is controlled by the two systems, or we can say that it is a dual control. Respiration has a dual control system. One is nervous system and other is chemical. Means it is controlled by the nerve as well as it is controlled by the chemicals. ठीक है. तर in general the rate of breathing in adult is 12 times per minute, whereas in newborn babies it is 44 times per minute. ओके, हे लक्षात ठेवा. ह्या रेट्स तुम्हाला विचारू शकतात. 12 times per minute in adults and 44 times per minute in babies, newborn babies. आता त्याच्यानंतर आता ब्रीदिंग इज अ इन्व्हॉलंटरी प्रोसेस. इन्व्हॉलंटरी म्हणजे काय? इट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ अवर विशेष. आपल्या इच्छेवरती डिपेंड नाही. इट इज अ इन्व्हॉलंटरी प्रोसेस अँड कंट्रोल्ड बाय द नर्व्स अँड केमिकल्स. त्याच्यानंतर इट इज कंट्रोल्ड बाय द पॉन्स अँड मेडुला ऑब्लांगेटा and pons in the brains. These are the respiratory centers for the breathing. Okay, then these respiratory centers are divided into three types. Which are the types? Dorsal group of neurons, then ventrolateral group, then pneumotaxic center. ठीक है. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इट इज प्रेझेंट इन मेडुलाच्या डॉर्सल साइडला म्हणजे खालच्या साइडला डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स असतो. आणि याचं फंक्शन काय आहे? इट ॲक्ट्स ॲज अ इन्स्पिरेटरी सेंटर. म्हणजे इन्स्पिरेशनसाठी म्हणजेच काय तर इन्स्पिरेशन या प्रोसेसला रेग्युलेट करण्यासाठी मेन जो पार्ट आहे तो कोणता आहे? डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. आणि हा कुठे आढळतो तर मेडुला ऑब्लांगेटामध्ये. आता दुसरा ग्रुप आहे व्हेंट्रोलॅटरल नर्व्स. व्हेंट्रोलॅटरल नर्व्स हा सुद्धा मेडुला ऑब्लांगेटा इथे आढळतो. म्हणजे मेडुला ऑब्लांगेटाचा वेंट्रल आणि लॅटरल म्हणजे व्हेंट्रोलॅटरल साइडला म्हणजे वेंट्रल साइडला आणि लॅटरल साइडला तो आढळतो. इट इज मेनली फॉर द एक्सपिरेशन. म्हणजे मेनली त्याचं मेन फंक्शन आहे एक्सपिरेशन, बट अप टू सम एक्सटेंट इट ऑल्सो हेल्प्स फॉर द इन्स्पिरेशन. देन pneumotoxic center is exist in the pons. pneumotaxic center कुठे आहे? पॉन्स मध्ये आहे. ठीक आहे. याचे आपण फंक्शन आणि हे मेन काय करतं? इट स्लोज द वेव्ह स्लीप अँड द रॅपिड आय मूवमेंट दॅट इज स्लीप. म्हणजेच काय की हळूहळू हे आपल्याला झोपेकडे नेतं. याचं काम काय आहे की हळूहळू डोळे बंद करणं आणि ज्याच्यामुळे आपण डीप स्लीपमध्ये जातो. ठीक आहे. आता याचं फंक्शन डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्सला DRG सुद्धा म्हणतात, व्हेंट्रोलॅटरल ग्रुपला VRG सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता याच्यानंतर एक याच्यामध्ये पार्ट आहे की अनयुस्टिक सेंटर म्हणजे काय? इट इज अपोजिट टू द न्यूमोटॅक्सिक सेंटर. न्यूमोटॅक्सिक सेंटरचं काम काय आहे की आपल्याला झोपेकडे नेणे. वी फॉल इनटू द डीप स्लीप ड्यू टू दिस कंट्रोल ऑफ द न्यूमोटॅक्सिक सेंटर. न्यूमोटॉक्सिक सेंटरमुळे आपण झोपेकडे वळतो. परंतु हे जे अनयुस्टिक सेंटर आहे याच्यामुळे काय होतं की
कंट्रोल रॅपिड आय मुवमेंट अँड वेकफुलनेस. म्हणजे काय, हे आपल्याला जागवते. म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट टू द न्यूमोटॉक्सिक सेंटर. इट फॉल्स अस डीप स्लीप अँड इट मेक्स अस वेकअप. म्हणजे याच्यामुळे आपण उठतो. जी आपली आय मुवमेंट आहे ही. आता आपण ॲक्च्युअल रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग ही प्रोसेस कशी पार पडते ते बघणार आहोत. तर ही प्रोसेस हेरिंग आणि ब्र्युअर या दोन सायंटिस्टनी मिळून एक्सप्लेन केलेली आहे, ती समोर आणलेली आहे. म्हणून या पूर्ण प्रोसेसला हेरिंग ब्र्युअर रिफ्लेक्स असं म्हणतात. आता याच्या आधी आपण बघितलेलं आहे की इन्स्पिरेशन म्हणजे काय, तर एक्सपान्शन ऑफ लंग्स, आणि एक्सपिरेशन म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ लंग्स. आणि इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मिळून जे आहे ते काय होते, एक ब्रीदिंग होते. तर याची जी स्टार्टिंग आहे, म्हणजे ब्रीदिंगची स्टार्टिंग कुठून होते, इन्स्पिरेशन कडून. इन्स्पिरेशन म्हणजे काय, एक्सपान्शन ऑफ लंग्स. लंग्स एक्सपांड होतात म्हणजे काय होतात, ते स्ट्रेच होतात. आता ते स्ट्रेच होण्याची पण एक लिमिट असते. त्या लिमिटच्या बाहेर जर ते स्ट्रेच झाले तर त्यांचं मे बी बर्स्टिंग होऊ शकते. तर हे बर्स्टिंग होऊ नये म्हणून स्ट्रेच रिसेप्टर्स जे आहे हे स्टिम्युलेट होतात, ॲक्ट होतात. स्ट्रेच रिसेप्टर्स नर्व इम्पल्सच्या थ्रू ही जी माहिती आहे ती नर्वस सिस्टीमकडे पाठवतात. आणि नर्वस सिस्टीममध्ये असलेल्या वॅगस नर्व्स कशाचा पार्ट आहे, इपिसेंट्रिक नर्व्सचा पार्ट. म्हणजे व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ नर्व्ह जो आहे त्याच्यापैकी एक आहे वॅगस नर्व्ह. आणि हे कशासाठी ॲक्ट होतात, तर एक्सपिरेशन सेंटर म्हणून त्या ॲक्ट होतात. आणि एक्सपिरेशन सेंटर म्हणून ॲक्ट होत असताना ह्या जे VRG असतात ह्या काय करतात, दे सेंड आउट द इनहिबिटरी इम्पल्स टू द इन्स्पिरेटरी सेंटर. इन्स्पिरेटरी सेंटरला ते ही माहिती पोहोचवतात की आता एक्सपान्शन जे आहे ह्याची लिमिट झालेली आहे. आता इन्स्पिरेटरी सेंटरमध्ये ते मेसेज पाठवतात. म्हणजेच काय करतात, तर इंटरकोस्टल मसल्स जे असतात त्यांना रिलॅक्स करतात. इंटरकोस्टल मसल्स या इन्स्पिरेटरी सेंटरचा पार्ट आहे. इन्स्पिरेटरी सेंटरमध्ये असणाऱ्या ज्या मसल्स आहेत त्याच काय आहेत, इंटरकोस्टल मसल्स. तर या मसल्स रिलॅक्स होतात. रिलॅक्स झाल्यानंतर काय होते की एक्सपिरेशन फॉलो होते. एक्सपिरेशन फॉलो झाल्यानंतर लंग्स हे डिफ्लेट होतात. म्हणजे काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आता जसे जसे लंग कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात तसं तसं काय होते, ते स्ट्रेचिंग जे आहे हे कमी होते. स्ट्रेचिंग कमी झाल्यामुळे काय होते, स्ट्रेच रिसेप्टर्स जे आहे त्यांचं काम संपते. त्याच्यामुळे आता ते जास्त वेळपर्यंत स्टिम्युलेट राहत नाही. मीन्स द स्ट्रेच रिसेप्टर्स आर नो लॉंगर स्टिम्युलेट्स. आणि इथे आपण पाहिलेलं आहे व्हेंट्रोलॅटरल नर्व्स हे मोस्टली एक्सपिरेटरी सेंटर आहेत, बट अप टू सम एक्सटेंट दे हेल्प्स इन द इन्स्पिरेशन. म्हणजे नेक्स्ट जी इन्स्पिरेशन आहे, नेक्स्ट जे एक्सपान्शन आहे लंग्सचं, त्याला स्टार्ट करणे, त्याला जस्ट पुश करणे, याचं हे सुद्धा मेन काम आहे. त्याच्यामुळे स्ट्रेच रिसेप्टर्सचं स्टिम्युलेशन स्टॉप झाल्यामुळे नवीन रेस्पिरेशनचं जे स्टिम्युलेशन आहे त्याला स्टार्ट होते. अँड आफ्टर दिस न्यू रेस्पिरेशन बिगिन्स. आता हे सगळं झालं इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनचं टोटल एक सर्कल म्हणजेच काय, तर एक ब्रीदिंग. आता हे मेन काय करते, म्हणजे रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग किंवा आपलं ब्र्युअर चं जे रिफ्लेक्स आहे ते काय मेन त्याचं फंक्शन काय आहे की कंट्रोल द रेट अँड डेप्थ ऑफ द रेस्पिरेशन. म्हणजे हे सगळे जे पार्ट आहेत हे पार्ट मिळून जसं पॉन आणि मेडुला हे सगळे मिळून काय करतात, तर आपल्या ब्रीदिंगचा रेट आणि आपल्या ब्रीदिंगची डेप्थ, म्हणजे पर मिनिट किती ब्रीदिंग झालं पाहिजे आणि त्या ब्रीदिंगची म्हणजे त्या श्वासाची खोली किती असली पाहिजे, डीप असला पाहिजे की शॅलो असला पाहिजे, हे सगळं ठरवतात. आणि इट प्रिव्हेंट्स द ओव्हर स्ट्रेचिंग ऑफ द लंग्स. म्हणजे आपण इथे पाहिलेलं आहे जे स्ट्रेच रिसेप्टर्स असतात याच्यामुळे काय होते की लंग्सचं ओव्हर एक्सपान्शन स्टॉप होते. ओव्हर एक्सपान्शन स्टॉप झाल्यामुळे काय होते की त्याचं लंग्सचं जे बर्स्टिंग आहे हे होत नाही आणि प्रॉपर लिमिटमध्ये लंग्स हे एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होत असतात. तर ही झाली पूर्ण आपली
रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. याचा पुढचा पार्ट आपण आता बघू. नाउ वी विल सी आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. आता आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजेच काय की आर्टिफिशियल रेस्पिरेशन करणे. आता आर्टिफिशियली रेस्पिरेट करण्याची आवश्यकता केव्हा पडते? मे बी समटाइम्स व्हेन वी गॉट इन्फेक्टेड बाय सम रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही इन्फेक्शन झालं असेल तेव्हा आपल्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशनची गरज पडते. किंवा मग रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स जे आपल्याला झालेले असतात. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे चार्ट की रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स कोणते आहेत जे जनरली अकर होतात. मीन्स कॉमनली ऑब्झर्व रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आर गिवन इन युअर टेक्स्ट बुक. तर आपण तेच बघणार आहोत की जर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिस्टर्ब झाली, रेस्पिरेशन नॉर्मल रेस्पिरेशन जर डिस्टर्ब झालं, सीज झालं तर ते नॉर्मल कसं करायचं त्याच्यासाठी आर्टिफिशियल मेथड आहे. त्यालाच म्हणतात आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. तर आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजेच काय? आर्टिफिशियल रेस्पिरेशन. आणि केव्हा लागते? जेव्हा आपलं नॉर्मल रेस्पिरेशन हे डिस्टर्ब होते किंवा एखादा डिसऑर्डर त्याच्यामध्ये क्रिएट होते तेव्हा आपल्याला आर्टिफिशियल व्हेंटिलेशनची गरज असते. त्याच्यानंतर इट प्रिव्हेंट डेथ, म्हणजे मरण्यापासून आपल्याला वाचवते. म्हणजे जीव गुदमरणे किंवा दुसरं काही रेस्पिरेटरी ट्रॅकची इन्फेक्शन असेल त्याच्या थ्रू आपल्याला वाचवते. म्हणजेच काय तर रेस्पिरेशन स्टॉप झाल्यामुळे जी आपली डेथ होते त्याच्यापासून आपल्याला वाचवते. त्याच्यानंतर इट हॅज टू स्टेप्स. टू स्टेप्स कोणते आहेत त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिलं एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज फ्रॉम द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक टू द लंग्स. म्हणजे की अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक जे आहे त्याच्यामधून रेग्युलर पॅसेज चालू झाला पाहिजे एअरचा, म्हणजे ऑक्सिजनचा. सगळ्यात पहिले ते हे काम करते. आणि त्याच्यानंतर काय करते की फोर्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ॲज इन माउथ टू माउथ रेस्पिरेशन और बाय मेकॅनिकल मीन्स लाईक व्हेंटिलेटर. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लंग्स पर्यंत नॉर्मल एअरचा पॅसेज चालू झाला पाहिजे, हे त्याचं पहिलं फंक्शन आहे. त्याच्यानंतर की फोर्स म्हणजे काय की जबरदस्ती तो इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन घडवून आणतो, कारण रेस्पिरेटरी ट्रॅक ही ऑलरेडी डिस्टर्ब झालेली असते. म्हणून ते काय करते की फोर्स करते इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनला. जसं माउथ टू माउथ रेस्पिरेशन जे देतात तशाच प्रकारचं ते फोर्स करते. किंवा मग बाय मेकॅनिकल मीन्स लाईक व्हेंटिलेटर, म्हणजे फोर्स हा कशा थ्रू करतो? तो व्हेंटिलेटर थ्रू. ठीक आहे. तर हे झाले त्याचे दोन फंक्शन. आता आपण बघू व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर इज अ मशीन दॅट सपोर्ट्स द ब्रीदिंग. जेव्हा नॉर्मल ब्रीदिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो तेव्हा जे व्हेंटिलेटर आहे ते काय करते की पेशंटचं जे ब्रीदिंग आहे ते नॉर्मल करायला मदत करते आर्टिफिशियली. आणि केव्हा वापरले जाते हे? मोस्टली जेव्हा एखाद्या खूप मोठी अवघड शस्त्रक्रिया असेल, एखादी सर्जरी असेल, एखादं ऑपरेशन असेल त्याच्यामध्ये, किंवा मग लंग्सचे काही डिसीज असतील, रेस्पिरेशनचे काही डिसीज असतील त्याच्यामध्ये मदत करते. त्याच्यानंतर जेव्हा नॉर्मल ब्रीदिंग ही फेल ठरते, म्हणजे एखादा पेशंट हा जेव्हा सफोकेशन फील करतो किंवा आता दम गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो, अशा वेळेला हे व्हेंटिलेटर यूज होते. तर मेन फंक्शन तर त्याचे हे झाले. आता तो एक्झॅक्टली काय करतो ते आपण बघू सिंपल लँग्वेजमध्ये. तर काय? गेट ऑक्सिजन इन टू द लंग्स, म्हणजे ऑक्सिजनमध्ये आर्टिफिशियली आर्टिफिशियली ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करते व्हेंटिलेटर. त्याच्यानंतर रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द लंग्स, म्हणजे कार्बन डायऑक्साईडमध्ये जर एखादा लंग्समध्ये जर अडकला असेल तर त्याला तो रिमूव्ह करतो. आणि त्याच्यानंतर पेशंटला नॉर्मल ब्रीथ करण्यासाठी हेल्प करतो. तर हे 3 झाले व्हेंटिलेटरचे फंक्शन. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये.